चला मित्रांनो, आपण आता पंचलिंगी महादेव आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा। येथे पंचलिंगी महादेव येथे रक्तदान शिबिर चालू आहे। रक्तदान ही सर्वात श्रेष्ठ दान आहे। रक्तदानचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ते रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। हे बघा, हे रक्तदानचं आयोजन केलेलं आहे। ही महादेवाचा परिसर बघूया। महादेव मंदिर येथे सहल आलेले लहान मुलांची, हे बघा मुलं गंध लावायचा आहे। अशा बऱ्याच सहली येतात इथं। आपल्या खवासरी गावचे भजनी मंडळ आहेत। महादेवाच्या परिसरात हरिनामाचा गजर चालू आहे। कार्तिक किरण भोसले या शिवभक्ताकडून 100 रुपये आलेले आहेत। वेदांत विश्वास कुसाळे या शिवभक्ताकडून 50 रुपये प्रसादासाठी देऊन झालेले। धन्यवाद। ओम नमः शिवाय। हे पहा, तिथे गर्दी किती बघा, भयंकर गर्दी। कोण कोण गप्पा मारत बसले, कोण काय काय करते। तसं करून एक 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं सेवा द्या। आपल्या मनापासून मिरच्याने बटाटी कापण्याची सेवा द्या। फक्त सेवा ही एवढी सोपी गोष्ट नाही। तुम्ही भगवंताचं नाही दर्शन घेतलं तर जाताना भगवंत तुम्हाला नमस्कार करेल, अशी सेवा करा या ठिकाणी। ओम नमः शिवाय। प्रत्येकाला बोलवणं हे ठीक दिसत नाही। आनंद तयार झालाय, आपण सर्वांनी जगायचं। हे मंदिर नाही कोणाच। शांततेने दर्शन घ्या। प्रसाद वाटप चालू आहे। या शिवभक्तांनी प्रसादासाठी 100 रुपयाची देणगी दिली। धन्यवाद। ओम नमः शिवाय। बाळू शिंदे या शिवभक्तांनी प्रसादासाठी 100 रुपयाची देणगी दिली। धन्यवाद। ओम नमः शिवाय। येतात मोबाईलवर बचेरी या शिवभक्तांनी प्रसादासाठी 100 रुपयाची युटर्न मारते येतात सगळ्या मागच्या सोमवारचं सगळं आलं। राजेवाडी या शिवभक्तांनी प्रसादासाठी 100 रुपयाची देणगी दिली। धन्यवाद। ओम नमः शिवाय। जगन्नाथ पळसे या शिवभक्तांनी ही महादेवाच्या परिसरात नाग आणलेले आहेत। ओम नमः शिवाय।
बारकी पोरी एखाद्या आली त्या बराच बोट घातला नागाचं दर्शन घेण्यासाठी बागा किती बाजू झाले गोळा झाली तिथे ह्या साईडला लाईन उभा केलेली आहे सर्व शिवभक्तांना नम्रतेची विनंती आहे, कृपया सर्वांनी रांगेत दर्शन घ्या. दर्शन घेऊन बाहेर यायचंय पटकन. लावू नका, दात काढलेलं आहे त्याचं. इथं गर्दी खूप होते, पुन्हा नंतर गाडी काढायला पुन्हा प्रॉब्लेम येईल. काय काय आपलं आई हे दुकान आहे, दुकानाच्या पाठीत बाहेरच या ठिकाणी पावती चालू आहे परिसरासाठी. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. आलेले ते गजी ढोल एवढ्या मुंग्या जमते, बोलायचं काम नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ते हे केलेलं आहे, त्या केमिकल मुळे त्याचा कलर उडून जातो पिंडीचा. त्याला वज्र लेप केलेला आहे, तो वज्र लेप त्या साखरेमुळे लगेच निघतोय. दुसरी गोष्ट म्हणजे दर्शन केल्यानंतर, मुख दर्शन केल्यानंतर, भगवंताचं दर्शन केल्यानंतर पाठीमागचं दर्शन कुणी घेऊ नका. काय काय लोक पाठीमागे जाऊन दर्शन घेतात, काही गरज नाही. पाठीमागे दर्शन भरपूर